जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. जगाचा पोशिंदा उघड्यावर, व्यापारी मात्र सुरक्षित ओट्यावर. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर. बाजार शेतकऱ्याच्या मालाचा की त्याच्या जीवाचा. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज गहू, चणा आणि सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झाले होते. सकाळपासून ढगाळ वातावरण असतानाही प्रशासन मात्र झोपेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. दुपारी 2च्या सुमारास सरी आल्या. काही वेळाने मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि उघड्यावर पडून असलेला शेतकऱ्यांचा माल अक्षरशः भिजून गेला. वर्षभरात उन्हातान्हात कष्ट करून पिकवलेला माल काही मिनिटांच्या पावसात ओला झालाय. पण धक्कादायक बाब म्हणजे बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा माल सुरक्षित शेडमध्ये ठेवण्यात आला होता. एकीकडे बळीराजा पावसात उघड्यावर तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचा माल सुरक्षित. हा दुजाभाव नाही तर काय. सदर परिस्थिती बघता शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली बाजार समिती खरंच शेतकऱ्यांची कैवारी आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतो आहे. शेतकऱ्यांच्या मालासाठी पुरेशा शेडची व्यवस्था का नाही? पावसाचा अंदाज असतानाही प्रशासनाने खबरदारी का घेतली नाही? सरी आल्यावर धान्य पूर्णतः का झाकले नाही? आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई कोण देणार? या सर्व प्रश्नांसह बळीराजाच्या जीवावर चालणाऱ्या व्यवस्थेत पुन्हा एकदा शेतकरीच वाऱ्यावर सोडला गेल्याचं विदारक वास्तव वर्धेत समोर आलंय. पलाश उमाटेसह रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.